बोरगाव येथे सुसज्ज अशी जिल्हा परिषद शाळेची इमारत असली तरी गेल्या 10 वर्षांपासून केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे। अशी परिस्थिती बोरगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेची आहे। वारंवार मागणी करून शिक्षक मिळत नसल्याने पालक संतप्त झाले आहेत। गावातील विद्यार्थी हुशार असून बाहेरगावी शिक्षण घेत आहेत। शिक्षक मिळत नसेल तर ग्रामपंचायत, ग्रामसेवक, शाळा काहीच नको अशी भूमिका पालकांनी घेतली आहे। मी कृष्णा इमडे, बोरगाव ग्रामपंचायत उपसरपंच। बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची सुसज्ज अशी इमारत इथं उपलब्ध आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मागील 10 वर्षापासून एकाच शिक्षकावर कारभार प्रशासन इथलं दडपून नेत आहे। या ठिकाणी सद्यस्थितीत बोरगाव जिल्हा परिषद शाळा व बोरगाव तांडा जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायतच्या अंतर्गत 2 शाळा आहेत। दोन्ही ठिकाणी शून्य शिक्षिकेपद उपलब्ध आहेत। प्रशासनाला आमची विनंती आहे की येणाऱ्या 2 दिवसामध्ये पूर्ण इथं जिल्हा परिषद शाळा बोरगाव इथे 3 पदं मंजूर आहेत, तिन्हीला तिन्ही पदं, आणि बोरगाव तांडा इथे 2 पदं मंजूर आहेत, दोन्हीला दोन्ही पदं तात्काळ भरण्यात यावी। आमचं एक समस्या अशी आहे की मोजे बोरगाव येथील रहिवासी असून इथं 10 वर्षापूर्वी जर या शाळेचा जर विचार केला असता तर इथले मुलं तालुका लेवल पेक्षा बी जास्त हुशार होते। आणि आजची आमची परिस्थिती अशी आहे की शिक्षकाअभावी आमची परिस्थिती अशी झाली की ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे मुलं शिकतात बाहेरगावी जाऊन, कारण याला प्रशासनाचा दोष म्हणतो आम्ही। आणि आमचा जर असं जर छळ करायचं असेल प्रशासनानं तर त्याने त्याच्या सगळ्या सुविधा बंद करून टाकावं। आम्हाला त्याचा शिक्षक नको, त्याची शाळा नको, त्याची ग्रामपंचायत नको, काही नको, आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही करू शकतो। हेच माझं एवढं सांगायचं म्हणणं आहे, जास्त काही बोलायचं नाही। आणि याला प्रशासनाला काय समजायचं, त्याला समजायला पाहिजे की 10 वर्षापासून जे लोक आम्ही शिक्षक मागतो ना, 3 दिवसासाठी शिक्षक देतात, 4 दिवसासाठी दुसरा देतात। असं जर करायचं असेल तर देऊच नका ना, तुम्ही तुमची सुविधा बंद करा ना। काय आवश्यकता नाही आम्हाला प्रशासनाच्या भीकीची, आम्ही आज भीक समजतो। कारण याच्याकडे जर होत नसेल तर याने देऊ नाही, शाळा नको, कारण कसं आहे ज्याच्या पद्धतीने ती शिकवतील लेकरं। आज नांदेडला आमच्या इथली 40 मुलं आहेत। आज नवोदय सारख्या एक्झाम मध्ये आमचे मुलं फक्त 1-2 मार्कांनी जातात। कशामुळे जातात? कारण यात आमच्या इथल्या पालकाचं आणि गावकऱ्याचं सहकार्य आहे। आणि या सगळ्या 10 वर्ष शिक्षक नसताना पण आमच्या मुलाची क्वालिटी आहे। आणि शासनाचं म्हणणं काय आहे की दुर्गम भागा असल्यामुळे आम्ही तिथं लांबवर चांगले शिक्षक पाठवू शकत नाही। मान्य आहे, तुमचं कोणती सुविधा नका, आमचं दुर्गम आहे ना, आम्हाला दुर्गम राहू द्या। तुमचा ग्रामसेवक नको, तुमचा तलाठी नको, तुमची बँक नको आम्हाला, असं एक आमचं मत आहे। आमची शाळा, माझं गाव, मी पाहिजे, ही माझ्या गावाच्या नागरिकाची भूमिका राहील। काही घेणं नाही आम्हाला, याचं द्या नाही तर नका देऊ। जर 4-8 दिवसाच्या आत जर याने शिक्षकाची पूर्तता केली नाही तर आम्ही आमच्या मार्गाने चालू, मग ते आंदोलन असो, उपोषण असो, का रस्ता रोको असो। 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।